हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांना श्री दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. सकाळची वेळ आहे बघा. आमच्याकडे दत्त जयंतीचा उत्सव असतो. दरवर्षी कार्यक्रम मोठा असतो आमच्या अंगणात. हे बघा, दाखवते तुम्हाला. सकाळी सकाळी आमच्याकडे सगळ्यांनी आवरून अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं. रात्राणी बघा आमची रात्रीची फुललेली, अजून सकाळी त्यामुळं अजून फुललेलीच दिसते. नाहीतर रात्राणी दिवसाची कोमेजलेली असते, रात्री फुललेली असते. मी दाखवते तुम्हाला पुढे, बघाच तुम्ही. बघा तरी पण आता खूप फुललेली दिसतेच आहे. सकाळ आहे ना. आमच्याकडे दत्त जयंतीचा कार्यक्रम असतो. रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत पताका वगैरे लावल्या होत्या. सगळी तयारी करून ठेवली होती. आता सकाळची वेळ आहे, छान वाटतंय खूप. हे बघा, इथं सगळी तयारी करून ठेवली. हे ना तुळशीचं वृंदावन आहे अंगणात आमच्या. रात्री सगळी सजावट आमची सगळी पुरुष मंडळी, मुलं आमची सगळी करून ठेवतात. म्हणजे मग सकाळी जरा थोडं वेळ वाचतो. हे बघा, मस्त असं लायटिंग वगैरे करून ठेवली. हे ना उमराचं झाड आहे आमच्या दारात. जवळजवळ 25-30 वर्षापासून आम्ही इथंच आमच्या अंगणात दत्त जयंती साजरी करतो. हे बघा, मोठं उमराचं झाड आहे आमचं. त्यामुळं मग आम्ही इथंच आमच्या अंगणात दत्त जयंती साजरी करतो दरवर्षी. तर स्वयंपाकाची तयारी करायची आहे बघा. साधारण सकाळचं सगळं आवरलं की मग स्वयंपाकाची तयारी चालते. हे बघा, सगळं सामान काढले. डाळी, तांदूळ, अंगणातच सगळा स्वयंपाक करतो आम्ही. घरच्या घरीच करतात सगळी. आमचे आजूबाजूचे सगळे मदत करायला येतात. माझी जाऊ, सगळेजण स्वयंपाक घरीच करतात. हे बघा, सगळ्या शेजारच्या मदतीला येतात भाज्या वगैरे निवडायला. आता दुपारी 12 वाजता आम्ही आरती करतो. दुपारची आरतीची तयारी चालली. पत्रावळ्या वगैरे आणल्या आम्ही. हे बघा, सगळी भांडी काढून ठेवलेत. ही सगळी आमचीच भांडी असतात सगळ्यांची. इथं आलं आणि लसूणची पेस्ट करायला आणली मी. बाहेर कामं करताय तोपर्यंत आत मी आणली पेस्ट करायला आलं लसूणची. सगळेजण मिळून करतात इथे. बघा, मोठ्या शेगडीवर वर डाळ शिजायला घातली. जवळजवळ मला वाटतं काहीतरी 10 किलो डाळ आहे. पातेली पण मोठी मोठीच आमच्याकडे. मिरच्या चिरल्यात, वाटाणे भिजत घातलेत. ही सगळी मिळून भाजी आमची. आता हे वाटाणे असतील बघा काहीतरी 15 किलो वाटाणे आहेत. पातेली बघा मोठी मोठी ती. खास दत्त जयंतीसाठी घेतलेली असतात ही. भाज्या निवडतायत तिथं सगळ्याजणी. भरपूर प्रमाणात असतं जेवण आमच्याकडे आणि सगळं घरच्या घरी करतात. हे बघा, हे वाटाणे भिजलेले आहेत. आता प्रसाद पण झाला करून. हा बघा, एवढा प्रसाद करतो आम्ही. दुपारची आरती बिरती झाली. हे आता रात्री तुम्हाला दाखवीन मी लायटिंग वगैरे केलेलं, किती छान दिसतं ते. वरणाला फोडणी घातली मस्त. आता वाटाणे बटाट्याची भाजी घालायची. सगळे मिळून मला वाटतं कमीत कमी 20-25 किलोची तरी भाजी होईल. कारण भिजलेला वाटाणाच 10 किलो आहे, सॉरी 15 किलो आहे. आणि बाकीचं बटाटे मसाले वगैरे सगळं मिळून. वरणाला फोडणी घातली. थोडंसं त्यात खोबरं घालायला सांगितलं मला, त्यात ओलं ते घातलं मी. आता वरून कोथिंबीर आणि खोबरं घालतो ना आपण डाळीमध्ये. इकडं भाजी घालायला घेतली वाटाणे बटाट्याची. आमच्याकडे अंगणात जागा पण आहे ना, आणि साहित्य पण, मोठी मोठी भांडी शेगड्या वगैरे आहेत. हे बघा, भाजी होईल आता थोड्या वेळाने. जाऊबाई तर रांगोळी काढते फुलांची. तिची सगळी तयारी करून झालेली असते सगळ्यांच्या आधी. इथं पाहुणे आमच्या आलेल्या पापड तळायला बसल्यात बघा, दोघीजणी. पापड पण भरपूर असतात ना. कमीत कमी आता 700-800 माणसांचा तरी स्वयंपाक होईलच. हे बघा, सगळ्यांनी रांगोळी, मी पण माझ्या दारात रांगोळी काढली. प्रत्येकीनं आपापल्या दारात रांगोळ्या काढल्यात मस्त. हे बघा, मी अशी काढली माझ्या दारात. इथं देवाच्या पुढं काढली. हे बघा, सगळ्यांनी काढल्यात आपापल्या दारात रांगोळ्या.
गल्ली आमची इतकी छान वाटते. आज सगळं सजवलं आहे अगदी. हे बघा. खूप आनंदाचा दिवस असतो आज. तर मिरच्या तळायला घेतल्यात बघा. अशा जेवणामध्ये मिरची म्हणजे काय लज्जत वाढवणारी वस्तू, तळलेली मिरची. तिच्याशिवाय काय जेवणाला मजा नाही. मस्त अशी मिरची तळून झाली. आता राहिलाय भात. भात घालायला घेतलाय बघा. पहिल्यांदाच 15 किलोचा भात घातलाय. नंतर मग अजून एकदा घालतील परत वाटलं तसं तर. घालावाच लागतो. पहिला 15 किलोचा घातलाय. थोडासा बाकी राहिला की मग आम्ही लगेच दुसरा करतो. हे बघा रात्रीची आता बघा लायटिंग कशी दिसते. लेकानं माझ्या दिवाळीची लायटिंग काढली नाही ना, आम्ही 31st ठेवली. हे माझं घर आहे. ते आत्ता लावली, उपयोगाला आली. आम्ही 1 जानेवारीला लावण्यासाठी ठेवली. बघा रात्राने आता इतका सुगंध पसरलाय ना बाहेर. रात्र झाली ना, खूप छान सुगंध. आमच्या अख्ख्या गल्लीत माझ्या रातराणीचा सुगंध दरवळतो. आता संध्याकाळच्या आरतीची तयारी. सगळी आवराआवरी झाली. आरती करायची आता. हे बघा भात पण झाला. भाताचं पातेलं तयार झालं. पाण्याच्या कॅन वगैरे आहेत बिस्लरीच्या. सगळं अंगण वगैरे स्वच्छ केलं आम्ही. आता साफसूफ करून घेतलं, कारण आता हळूहळू पाहुणे मंडळी यायला सुरुवात होते. सगळं आवरून सावरून. हे बघा लगेच आरती झाली की जेवायला बसायला सुरुवात केली. लहान मुलं, मोठी माणसं, कारण आता हे खूप रात्री उशिरापर्यंत चालू असतात जेवणं वगैरे. हे बघा सगळं काढून घेतले. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.